महाराष्ट्र में हो रहे अत्याचारों के खिलाफ उठी एक बुलंद आवाज। कुरैशी समाज और व्यापारियों ने 17 जुलाई 2025 से राज्यव्यापी बंद का ऐलान कर दिया। बजरंग दल और स्वयं घोषित गौरक्षक संगठनों पर कुरैशी समाज और मवेशी व्यापारियों ने गंभीर आरोप लगाए हैं। आरोप यह है कि इन तथाकथित गौरक्षकों द्वारा सरेआम लूटपाट, मारपीट, जबरन वसूली और बेरहमी से पिटाई की जा रही है। इतना ही नहीं, इन पीड़ितों को पुलिस के हवाले कर झूठे केसों में फंसाया जा रहा है। पुलिस प्रशासन की भूमिका पर भी सवाल खड़ा हो रहे हैं, क्योंकि इन मामलों में अक्सर पीड़ित ही आरोपी बना दिए जा रहे हैं। इन अन्याय के खिलाफ कुरैशी समाज और व्यापारी वर्ग ने एकजुट होकर 17 जुलाई से महाराष्ट्र भर में बाजार बंद का ऐलान किया। अब 3 हफ्तों से ज्यादा का समय बीत चुका है और आज भी बाजारों में सन्नाटा पसरा है। जहां पहले हर मंगलवार, गुरुवार और शनिवार को जानवरों के बाजारों में रौनक दिखाई देती थी, वही आज जानवर तो है मगर उन्हें खरीदने वाला कोई नहीं। व्यापारी, किसान, कुरैशी बिरादरी के लोग जो कभी इन मंडियों की जान हुआ करते थे, अब नजर नहीं आ रहे। 5 अगस्त 2025 को लोक पुकार न्यूज की टीम ने नांदेड़ जिले के लोहा तालुका के जानवर बाजार में पहुंचकर हालत का जायजा लिया। हमारी टीम ने वहां मौजूद किसानों, व्यापारियों और स्थानीय नागरिकों से बात की, जिन्होंने अपने अपने तरीके से अपनी पीड़ा साझा की। उनका साफ कहना था, अगर हमें अपनी रोजी रोटी कमाने से रोका जाएगा, अगर हम पर झूठे मुकदमे लादे जाएंगे, अगर हमें खुलेआम पीटा जाएगा, तो हम क्या करें? क्या हमारे लिए इस देश में कोई न्याय नहीं? इतना ही नहीं, कुरैशी समाज की तरफ से ये भी सवाल उठाए गए कि जिन जनप्रतिनिधियों को मुस्लिम समाज ने वोट देकर संसद और विधानसभा तक पहुंचाया, वे आज इस संकट के समय नदारद क्यों है? क्यों वे जनता के बीच आने से कतरा रहे? राज्य भर में मुख्य मोर्चे, धरने और आंदोलन हो रहे हैं, मगर ये सिर्फ एक समाज का मुद्दा नहीं, ये इंसाफ, रोजगार और मानवता से जुड़ा हुआ मुद्दा है। लोक पुकार न्यूज मांग करता है कि इस पूरे मामले की निष्पक्ष जांच हो, निर्दोष व्यापारियों और कुरैशी समाज के लोगों पर झूठे केस वापस लिए जाए, गौरक्षक के नाम पर कानून के हाथ में लेने वालों की बड़ी कड़ी कार्रवाई हो, और सबसे जरूरी, राज्य सरकार तुरंत इस मामले में हस्तक्षेप कर हालात सामान्य करे और जानवर बाजारों को फिर से शुरू करे। किसान और व्यापारी दोनों को राहत दी जाए, क्योंकि अगर आज आवाज नहीं उठाई गई तो हर तबके को डर के साये में जीना पड़ेगा। काय जाणवतं आता तिसरा मंगळवार बंद आहे? आमचं नुकसान आहे, व्यापारामध्ये उलाढाल, सट्टापट्टा जे आहे ते बंद व्हालेत. शेतकरी फोन लावालेत, विचारालेत बुवा का बंद केल्या खरेदी. आम्ही म्हणलो बाबा हे त्रासामुळं, जे तर बजरंग दलच्या त्रासामुळं, कारण कशाच्या त्रासामुळं गाड्या अडवालेत विनाकारण, पावती असताना, दाखला असताना बी ते आम्हाला त्रास होण्याच्या ह्यानं समजा आम्ही व्यापार बंद ठेवण्यात आलेला आहे. मग शासनाला काय मागणी करशाल आता? शासनाला हेच मागणी आहे की आम्हाला जे आहे तर संरक्षण द्यावं आणि व्यापारावर जे तर करू द्यावं. हा मोर्चा तर काढणारच आहे, शुक्रवारी मोर्चा काढणार हा. आमची मागणी हेच आहे की बा आम्हाला व्यापार करू द्यावं, आमचा उदरनिर्वाह त्याच्यावरच आहे. सरकडे लोहा तुमचा बाजार चालू हो, आमची ढोरही का आमची इच्छा एवढी आहे, दुसरं काही नाही शेतकऱ्याची. आपलं नाव काय? माझं नाव गजानंद आहे, गाव गोनार आहे. आपलं प्रशासन काय मागणी करणार आहे? प्रशासनाला काय मागणी, हेच मागणी. आलेला खर्च देखील उरत नाही आम्हाला. आपण बाजारमध्ये किती जनावर आणलेले? बाजारमध्ये आता 3 म्हशी आणलेल्या आहेत. मग खर्च कसा आपला भागणार? खर्च भागणार काय, 600 रुपये एका ढोराला घेते आणायला इथं. कुणी आले नाही विचारायला? नाही, कोणी पण नाही याला विचारायला. नाव काय तुमचं? शिवाजी तुळशीराम वाकडे. दावरीहून आल्या. हा, तर तुम्हाला काय जाणवते? आम्हाला जाणवाय काय, मरायची वेळ आली, खुट्याला ढोर बांधाड, 3 म्हशी बसल्या, बैल बसले म्हातारे. काय खावा आता, निंदाव कशानं, फोराव कशानं. मग शासनाला काय करशाल मागणी? शासनाचा काय पाया पडाले आम्ही, चालू करा बापू म्हणून, एवढी तुमची मागणी राहील? हा. खरेदी और विक्रीवर बंदी केली, याच्याबद्दल तुम्ही काय परिणाम झाले तुम्हाला? अहो, जनावरच इकणं झालेत आमचे, जनावर इकायचे रुकलेत. हा, आता काय करावं आम्ही, त्याचं चारा पाणी कसं करावं, अवघड झालंय आम्हाला. इकावे. किती जनावर आले तुम्ही? 2-3 आणलेत. किती दिवसापासून आणते? 12 आम्ही येतो, आता आणले तर परी इकाना झालेत. तर तुम्हाला परिणाम झाले? हा, चारा प्रशासनाला काय म्हणणार तुम्ही? हे जनावरचं खुलं व्हावं. किती बाजारातून वापस आले आता तुम्ही? 2-3 बाजार झाले. हा, येण्या जाण्याचा खर्च कसं मग तुमचं कसं? काय करावं, घरून खर्च सारावा लागलाय. घरून खर्च सारावा लागलाय, आम्हाला अवघड झालाय. प्रशासनाची काय मागणी करणार मग तुम्ही? खुलं करावं. काही तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये मुख्य मोर्चा काढण्यात आले खाटी समाजाचं, याच्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे? मोकळं करावं. आणि जे हे करायला त्यांना
आपल्या समोर काय खाटीक समाज आहे त्यांच्याशी जाणून घेऊ प्रतिक्रिया काय आहे. सर 3 हप्ते झालेले आहे जे बाजार बंद आहे, आपल्याला काय वाटते? आता बाजार बंद आहे, लोक परेशान आहे, शेतकरी वर्ग परेशान आहे, कृषी समाज परेशान आहे. आज जनावर विकत नाही, गाड्याला भाडे भेटत नाही, गाडीवाला परेशान आहे. लोक गाड्या भरले घेऊन चालले, त्याला पकडतात, मारहाण करतात, त्यांना लुटमार करतात. हे बजरंग दलचे लोक कार्यकर्ते, लोक कुणबी सुद्धा परेशान आहे आणि व्यापारी परेशान आहे. जेवायला मोहताज होऊन गेलेले आहेत आजकाल, एवढी त्यांची बेहाल उठलेली आहे. तरी आज हे बाजारामध्ये सन्नाटा आहे. गाड्या परेशान, व्यापारी परेशान, सगळं मातम मचलेला आहे. या प्रशासनाला काय मागणी करणार आहे? प्रशासनाला आम्हाला हेच मागणी आहे, मुख्यमंत्री साहेबाला निवेदन आहे आणि विनंती आहे त्यांना की साहेबांना ह्याचं मनावर घेऊन काम करावं आणि सर्वाला न्याय द्यावा. मुख्यमंत्री साहेब सर्वाचेच आहेत, एकानंच केलेलं असं नाही. सर्व समाजाचे मुख्यमंत्री आहेत ते, आणि सर्वाला त्यांनी मार्गदर्शन करावं आणि आम्हाला न्याय द्यावं. हे साहेबाला आमच्या विनंती आहे, कळकळीची विनंती आहे. आज आमचा खाटीक समाज परेशान आहे. त्यांना रोटीला महाग आहेत, लग्न आहेत, कुणाचे बेमारी आहे, कुणाचं सुख आहे, कुणाचं दुःख आहे. शेतकरी परेशान आहे. शेतकऱ्याला खताला पैसे नाहीत, शेतकऱ्याला बियाला पैसे नाहीत, शेतकऱ्याला औषधाला पैसे नाहीत. आज ह्याचा कौतुक होऊन गेलेलं आहे. साहेबांनी याच्यावर निर्णय घ्यावं आणि तातडीने साहेबांना आम्हाला न्याय द्यावं आणि आम्हाला जगण्याची संधी द्यावं. साहेबाला, मुख्यमंत्री साहेबाला आमचं निवेदन आहे, रिक्वेस्ट आहे त्यांना साहेबाला. अनेक जिल्ह्यामध्ये मुख्य मोर्चा काढण्यात येत आहे खाटीक समाजातून, आपल्या इथे केव्हा काढणार आहे? आमचाही शुक्रवारी मूक मोर्चा आम्ही शांतपणेनं सहकार्य करू आणि कंधार तहसीलवर निवेदन देऊ साहेबांना. आणि आम्ही कोणत्याही प्रकारचा काही न करता मूक मोर्चा आम्ही काढू आणि सर्व समाज आमच्या सोबत आहे. शेतकरी आमचे मायबाप आहेत. शेतकऱ्यावर साऱ्या समाजाचा पोट आहे आणि शेतकऱ्याशिवाय कुण्या व्यापाराचं काही चलत नाही. हे साहेबांना ओळखून घ्यावं आणि तातडीनं साहेबांना चालू करावं. हे साहेबाला आमची विनंती आहे, मुख्यमंत्री साहेबाला आणि आमदार साहेबालाही आमची विनंती आहे. कंधारचे जे आमदार साहेब आहेत ते सगळ्याला घेऊन चालणारे आहेत, त्यांचं कौतुक आहे आणि साहेबांना आम्हाला घेऊन चालतात. आम्हाला हे बी अपेक्षा आहे आणि साहेबाचे कार्यकर्ते बी चांगले आहेत आणि त्यांच्यावर आमचा दोष नाही. आणि विचारा काय विचारायचं आणखीन काय मग? आमची समस्या काही नाही. आमची विनंती आहे आमदार साहेबाला बी आणि मुख्यमंत्री साहेबाला बी आणि शासनाला बी आमची विनंती आहे की आमच्याकडे लक्ष द्यावं, कुणब्याकडे लक्ष द्यावं, व्यापाऱ्याकडे लक्ष द्यावं आणि त्यांचं कौतुक करावं. थोडं आम्ही लई परेशान आहेत साहेब, आमचा न्याय करा आणि आमचा न्याय घ्या, ही विनंती आहे साहेब तुम्हाला. साहेब जुळलेले यांच्याशी जाणून घेऊ. काय मामा, 3 आठवडे झालेले बाजार बंद आहे, खाटीक समाजने बंद केलेला आहे, त्याच्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे? यामध्ये जे व्यापारी लोकांना हे 70 वर्षाचा जे बाजार लोहा इथला आहे, तर व्यापारी लोकांमुळं आणि शेतकरी आणि कुणबी यांच्यामुळं हा बाजार भरतो. परंतु आज या शासनानं काही निर्णय घेतले, त्या निर्णयामध्ये ज्यावेळेस व्यापाऱ्याला जेणेकरून की प्रत्येकाच्या त्याच्या व्यापाऱ्याच्या हाताखाली जे लोक काम करतात त्या लोकांची उपासमारी वेळ आलेली आहे. याच्यावर एक गोहत्या ह्या कायद्यानं या व्यापाऱ्याला तर वेटीस धरलेलं आहे. आणि दुसरं एक आहे की अमित शहा गृहमंत्री असतील, फडणवीस साहेब गृहमंत्री असतील, तर याला एक विनंती आहे की तुम्ही कायदा केला, परंतु तुम्ही बजरंग दल, विश्व हिंदू परिषद किंवा इतर संघटना ह्या काय म्हणून ते गोहत्या किंवा गाई किंवा बैल हे काहीच केलं नाही. त्याच्या मग तुमच्या प्रशासनाला आम्हाला एकच त्याचा सवाल करायचा आहे की बा तुम्ही गृह खातं, तुमचं पोलीस खातं काय करत आहे, परंतु यांना म्हणजे व्यापाऱ्यांना किंवा शेतकऱ्याला वेटीस धरायला नाही पाहिजे. आणि हे जे आज 2 महिने झालं या ठिकाणी कृषी संघटना किंवा व्यापारी किंवा शेतकरी, कष्टकरी आज लेकराचे लग्न किंवा शिक्षणासाठी किंवा याच्यासाठी कुणबी आणि शेतकरी लोक हे आपले छोटे मोठे जनावरं घेऊन येतात आणि त्याचा एक उदरनिर्वाह करण्यासाठी राहतात. तर व्यापाऱ्याने त्याची खरेदी नाही केली तर ह्या बाजारामध्ये आपणाला त्याच्याकडून म्हणजे इतर समाजाला जे आव्हान करायचं आहे की या
सर्व व्यापाऱ्यांना किंवा शेतकऱ्यांना आणि कष्टकऱ्यांना यांना आपणाला पाठिंबा देऊन याच्यावर तोडगा शासनानं काढावा. तर गृह खातं आणि हे खाजगी विश्व हिंदू परिषद असेल, बजरंग दल असेल किंवा जे काही सामाजिक संघटना असतील यांनी म्हणजे व्यापाऱ्याला त्रास देऊ नये ही एक आमची इच्छा. आणि हे गेल्या एक 10 वर्षामध्ये की व्यापाऱ्याचे म्हणजे मुस्लिम समाजाचे ते गोहत्याच्या नावाखाली 3000 लोक मारल्या गेलेत आणि 5000 लोकांवर केसेस दाखल झालेले आहेत. तर ह्या व्हायला नाही पाहिजे. हे एक आमचं म्हणणं आहे की तुम्ही प्रशासन चालवत असताना गृह खातं काय करतं आणि हे खाजगी लोक या लेवलला जातात. तर हे आम्ही समजायचं काय, या स्वतंत्र देशामध्ये आज जर ही अवस्था जर होत असेल तर याला कुठंतरी आळा बसला पाहिजे. याच्यावर विशेषतः अमित शहा गृहमंत्री साहेबांनी लक्ष द्यायला पाहिजे, फडणवीस साहेबांनी लक्ष द्यायला पाहिजे आणि व्यापाऱ्याचं, शेतकऱ्याचं आणि कष्टकऱ्याचं याच्यातून यायला मुक्त करून आणि या बाजारावर शेकडो लोकांचं भवितव्य आहे. याच्यामध्ये ज्यावेळेस इथं येतात तर या ठिकाणी हॉटेलवाले येतात, या ठिकाणी पाणीवाले येतात, या ठिकाणी चारावाले येतात, या ठिकाणी या सर्वांना उपासमारीची वेळ येते आहे. तर याच्यावर तोडगा काढावा आणि कुरेशी समाज किंवा हे व्यापारी आणि शेतकरी याला एक दिलासा देण्यासाठी हे सुरू करण्यासाठी ठोस पाऊल सरकारनं उचलावं हीच विनंती आहे या बाजारसाठी. प्रशासनानं काय मागणी करणार? प्रशासनाला एकच मागणी करायची की त्यांनी ह्या व्यापाऱ्याचा जे निघालेला जे फतवा त्यांनी काढला की आम्ही करणार नाही. कशामुळं की ते त्यांना त्रास व्हायला, पैसे तर चालले तर त्याच्यावर केसेस व्हाल्यात, मारल्या चाललेत. तर याच्यासाठी तर विश्व हिंदू परिषदचे काही सदस्य किंवा बजरंग दलचे काही आणि जे सामाजिक संघटनाचे आहात तर यांनी हे या लेवलचं करायला का, तर या ठिकाणी गृह खातं आहे. तर गृह खात्याकडे तुम्ही रितसर त्याला मागणी करा, परंतु मारामारीच्या याच्यात देऊ नका. आज या ठिकाणी शेतकऱ्याच्या आणि व्यापाऱ्याच्या याच्यामध्ये आज ते भरल्या चालेल आणि ते आज उपासमारीची वेळ आलेली.